नमस्कार, मी डॉक्टर तेजस्विनी मुडेकर, प्राचार्या कमला कॉलेज कोल्हापूर. आज आपण प्रोडक्शन फंक्शन उत्पादन फलन म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. त्याचा अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये आणि गृहीतकाचा विचार करणार आहोत. उत्पादक उत्पादनाचे निरनिराळे घटक एकत्र करून उत्पादनाची निर्मिती करत असतो. उत्पादन घटकांच्या साहाय्यानं उत्पादन तयार केलं जातं. अर्थशास्त्रामध्ये उत्पादन फलनाला अत्यंत महत्त्व असलेलं दिसून येतं. उत्पादनाच्या सिद्धांतामध्ये उत्पादन फलन आणि उत्पादन फलन या तिन्ही बाबींना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. उत्पादन म्हणजे उपयोगितेची निर्मिती होय. आदान आणि प्रदान यांच्या साहाय्यानं उत्पादनाची निर्मिती केली जाते. इनपुट्सचा वापर करून आउटपुट निर्माण केलं जातं. आता या संदर्भात उत्पादन फलन म्हणजे काय या संदर्भात सॅम्युएल्सन यांनी एक व्याख्या केलेली आहे. सॅम्युएल्सन असं म्हणतात की अस्तित्वात असलेल्या तांत्रिक ज्ञानाचा विचार करता उत्पादन घटकांच्या निरनिराळ्या संचापासून जी उत्पादन संख्या उत्पादित करणे शक्य आहे त्या तांत्रिक परस्पर संबंधास उत्पादन फलन असे म्हटले जाते. म्हणजेच जे काही तांत्रिक ज्ञान आहे त्याचा वापर केला जातो आणि उत्पादन घटकांचे वेगवेगळे संच वापरात आणले जातात आणि त्या संचापासून किती उत्पादन केलं जातं हे सांगणं म्हणजे उत्पादन फलन होय. प्राध्यापक लिप्से यांनी एक व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते उत्पादनाच्या क्रियेत ज्या सेवा आदान स्वरूपात वापरल्या जातात त्यामुळे उत्पादन अगर प्रदान अगर फल स्वरूपात ज्या वस्तू मिळतात त्या दोहोंमधील परस्पर संबंधाचा उल्लेख उत्पादन फलन असा केला जातो. म्हणजेच उत्पादन फलन म्हणजे आदान आणि प्रदान यांच्यामधला तांत्रिक कार्यात्मक संबंध होय. आता याचं एक सूत्र आहे. टोटल प्रोडक्शन इज अ फंक्शन ऑफ LA, LB, O and C. TP म्हणजे एकूण उत्पादन, F म्हणजे फलन. फलन ही गणितशास्त्रीय संकल्पना असलेली दिसून येते. LA म्हणजे भूमी, LB म्हणजे श्रम, O म्हणजे संयोजन आणि C म्हणजे भांडवल. या म्हणजे भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन या उत्पादन घटकांच्या साहाय्यानं आदानाचं किंवा उत्पादितांची निर्मिती केलेली दिसून येते. हे एक सूत्र असलेलं दिसून येतं. आता आपल्याला उत्पादन फलन जे आहे त्या उत्पादन फलनाच्या वैशिष्ट्यांचा विचार करायचा आहे. त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे की उत्पादनाच्या भौतिक मात्रा आणि उत्पादन घटकांच्या भौतिक मात्रा यांचा संबंध उत्पादन फलनामध्ये स्पष्ट केलेला असतो. म्हणजेच उत्पादन फलन हे एक माहिती पत्रकासारखं असलेलं दिसून येतं. उत्पादन घटकांच्या किती मात्रा वापरल्या असता किती उत्पादनाची निर्मिती होते, किती उत्पादनाची राशी निर्माण होते हे या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतं. या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी श्रमाच्या मात्रा आहेत आणि या ठिकाणी भांडवलाच्या मात्रा आहेत आणि किती उत्पादन झालेलं आहे हे या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे श्रमाची एक मात्रा वापरली, श्रमाचा एक नग वापरला आणि भांडवलाचा एक नग वापरला असता 20 युनिट्स इतकं उत्पादन होतं. किंवा श्रमाच्या 2 मात्रा वापरल्या आणि भांडवलाच्या 2 मात्रा वापरल्या तर 39 नग इतकं उत्पादन झालेलं दिसून येतं. किंवा श्रमाच्या 3 मात्रा वापरल्या आणि भांडवलाच्या 3 मात्रा वापरल्या असता 60 नगांचं उत्पादन झालेलं दिसून येतं. म्हणजे श्रमाच्या किती मात्रा या ठिकाणी 2 उत्पादन घटक आपण विचारात घेतलेले आहेत की श्रमाच्या किती मात्रा आणि भांडवलाच्या किती मात्रा वापरल्या असता
एकूण उत्पादन किती येतं, म्हणजे उत्पादनाचं फलन किती येतं हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे उत्पादनाच्या भौतिक मात्रा आणि उत्पादन घटकाच्या भौतिक मात्रा यांचा संबंध आपण या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. दुसरं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे उत्पादन फलन हा उत्पादन अभियांत्रिकी शास्त्राचा विषय असलेला दिसून येतो. म्हणजे ज्याला प्रोडक्शन इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं, हा त्याचा विषय असलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजेच उत्पादन फलनाद्वारे उत्पादन पेढीचा आकार किती असावा, उत्पादनाची राशी किती असावी आणि किती नफा मिळू शकेल याचं स्पष्टीकरण या ठिकाणी झालेलं दिसून येतं. म्हणजे उत्पादनाची राशी आणि उत्पादन पेढीचा आकार हे आर्थिक निर्णय जे आहेत ते असल्यामुळं ही बाब अर्थशास्त्रामध्ये आलेली दिसून येते. आता उत्पादन फलन हे तांत्रिक प्रगतीनुसार बदललेलं दिसून येतं. म्हणजेच उत्पादनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा टेक्नॉलॉजी ही फार महत्त्वाची असलेली दिसून येते. तांत्रिक ज्ञानामध्ये जर प्रगती झाली तर उत्पादन फलन हे बदललेलं दिसून येतं. म्हणजे समजा पारंपरिक बियाणांचा आपण वापर करत असू तर येणारं उत्पादन आणि संकरित बियाणांचा वापर केल्यानंतर येणारं उत्पादन यांच्यामध्ये फरक असलेला दिसून येतो. संकरित बियाणांच्यापासून उत्पादन हे जास्त झालेलं दिसून येतं. म्हणजे तांत्रिक ज्ञानामध्ये जर प्रगती झालेली असेल तर उत्पादनाचं फलन हे वाढलेलं किंवा त्याच्यामध्ये वाढ झालेली दिसून येते. आता या ठिकाणी पुढचं वैशिष्ट्य आहे की वेळेचा एकक. जेव्हा उत्पादनाचं फलन आपण स्पष्ट करतो तेव्हा आपल्याला ते वेळेच्या संदर्भात स्पष्ट करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ एखाद्या कारखान्यामध्ये 10 श्रमिकांच्या साहाय्यानं 100 नगांचं उत्पादन झालं असं आपण म्हटलं तर ते अपुरं असलेलं दिसून येतं. एका कारखान्यामध्ये 10 श्रमिकांच्या साहाय्यानं 1 दिवसामध्ये 100 नगांचं उत्पादन केलं हे योग्य आहे. म्हणजे कालावधी या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. 100 नगांचं उत्पादन केलं पण ते एका दिवसामध्ये केलं, एका आठवड्यामध्ये केलं का एका महिन्यामध्ये केलं याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं असलेलं दिसून येतं. म्हणजे उत्पादन फलन स्पष्ट करत असताना वेळेचा एकक या ठिकाणी महत्त्वाचा असलेला दिसून येतो. त्याच्यानंतर उत्पादन फलनाचं स्पष्टीकरण करत असताना उत्पादन घटकांच्या संबंधी आपल्याला पुरेशी माहिती असणं अत्यंत गरजेचं असलेलं दिसून येतं. म्हणजे उत्पादन घटकांच्यामध्ये किती प्रमाणात बदल झाल्यानंतर किती प्रमाणात उत्पादनाचं फलन बदलतं हे स्पष्ट करण्यासाठी उत्पादन घटकांच्या संदर्भातली पूर्ण माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं. म्हणजे उत्पादन घटकांची परिवर्तनशीलता असेल, उत्पादन घटकांची विभाज्यता असेल हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. उत्पादन फलनाच्या संदर्भात 2 गृहीतकं मान्य केलेली आहेत. एक म्हणजे तांत्रिक ज्ञानाची परिस्थिती जी आहे ती स्थिर आहे. म्हणजे जेव्हा आपण हा अभ्यास करणार आहोत तेव्हा तांत्रिक प्रगती स्थिर आहे, तांत्रिक ज्ञान हे स्थिर आहे असं मान्य केलेलं आहे. टेक्नॉलॉजी ही स्थिर आहे असं मान्य केलेलं आहे. आणि दुसरं आहे की उत्पादन संस्था जी आहे ती सर्वाधिक कुशल तंत्राचा वापर करते. जी त्या उत्पादनामध्ये हायेस्ट टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे तो उत्पादन फलन कॅल्क्युलेट करत असताना केलेला दिसून येतो. तर आज आपण या ठिकाणी उत्पादन फलन ही संकल्पना अभ्यासलेली आहे. उत्पादन फलनाच्या व्याख्या आपण अभ्यासलेल्या आहेत. उत्पादन फलनाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत हे अभ्यासलेलं आहे आणि उत्पादन फलनाच्या गृहीतकांचा विचार केलेला आहे. म्हणजेच उत्पादन फलन हे आदान आणि प्रदान यांच्यामधला तांत्रिक कार्यात्मक संबंध असलेला दिसून येतो. धन्यवाद.